पुढे ब्रेकिंग बातमी पाहतोय। मुंबईच्या वांद्रे टर्मिनल्सवर चेंगराचेंगरी झाली आहे। या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी हे जखमी झाले। जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे। वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडताना हा अपघात झालाय। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही चेंगराचेंगरी झाली आहे। यामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। 9 प्रवासी जखमी झालेत तर 2 प्रवासी आता गंभीर आहेत। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल्सवरची ही संपूर्ण दृश्य आहेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून। विजय, ही संपूर्ण घटना कशी घडली आहे आणि जे आता गंभीर आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? बांद्रा टर्मिनसवर जेव्हा गोरखपूर एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणी आली होती आणि त्या एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी एकाच वेळी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जी गर्दी झाली आणि या गर्दीमुळे या ठिकाणी प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये एकूण 9 जे प्रवासी आहेत ते जखमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। याच्यामध्ये शबीर अब्दुल रहमान जखमी झालेला आहे। त्याची प्रकृती स्थिर आहे। परमेश्वर सुखदार गुप्ता जो आहे त्याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे। रवींद्र हरिहर चुमाव नावाचा जो 30 वर्षाचा प्रवासी आहे त्याची सुद्धा प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलेलं आहे। रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे। संजय तिलकराम कांगे याची सुद्धा प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे। दिव्यांशु योगेंद्र यादव हा 18 वर्षाचा प्रवासी आहे, तो सुद्धा जखमी झालेला आहे, त्याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे। मोहम्मद शरीफ शेख जो आहे 25 वर्षाचा आहे, त्याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे। यामध्ये इंद्रजित सहानी 19 वर्षाचा जो प्रवासी आहे त्याला तो गंभीर आहे। आणि या ठिकाणी जो शेवटचा जो प्रवासी आहे नूर मोहम्मद शेख हा 18 वर्षाचा आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे। असे 2 प्रवासी जे आहेत या चेंगराचेंगरीमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती बांद्र्याच्या भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। बाकीच्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। बरं, पण एकंदरीत आजचा दिवस बघितला, आजचा रविवारचा दिवस असतो, गर्दीच्या तुलनेमध्ये आज गर्दी सुद्धा कमी असते, मात्र अशा प्रकारे काय नेमकी ही कारणं झाली, कशा प्रकारे ही चेंगराचेंगरी झाली, काय सांगाल? कारण ही जी ट्रेन आहे ही लोकल ट्रेन नव्हती, ही गोरखपूर एक्सप्रेस होती। गावी जाण्यासाठी जे प्रवासी जातात त्यावेळी प्रत्येकाला जागा मिळायला पाहिजे म्हणून जी धावपळ होते आणि त्या धावपळीमध्ये ही चेंगराचेंगरी झाल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। नेमकं ही घटना कशी घडली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। एकंदरीतच नियोजन या संपूर्ण घटनेच्या बाबत कुठेतरी कमी पडलंय की काय असं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे, कारण या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारची गर्दी होते त्यावेळेस सुरक्षा व्यवस्था ही व्यवस्थित असायला पाहिजे। या ठिकाणचे जे पोलीस आहेत, जे सुरक्षा रक्षक आहेत, ते त्यावेळी काय करत होते, अशी गर्दी व्हायलाच द्यायला नाही पाहिजे। खरं तर हा अनेक प्लॅटफॉर्मवरचा आहे, जे गावी जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवरच नाही तर आपल्या लोकल ज्या गाड्या असतात, जे लोकल प्लॅटफॉर्म असतात त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची गर्दी नेहमी होत असते। यावेळी ह्या गाड्यांमध्ये जेव्हा आपण जातो, आता ही जी गाडी आहे ती गावी जाणारी असल्यामुळे त्या ठिकाणी तेवढंच जे प्रवासी जे जाणारे असतात ते येतात, परंतु इतर जे प्लॅटफॉर्म असतात त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी जाणारे प्रवासी येत असतात। त्यामुळे रेल्वेने सुद्धा या सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे अशा घटना होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। जी, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहूया तर भाभा रुग्णालयामध्ये या संपूर्ण ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना दाखल करण्यात आले। ही अपडेट येते। या चेंगराचेंगरीमध्ये साधारण 9 प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। वांद्रे टर्मिनल्सवरती ही चेंगराचेंगरी घडलेली आहे। एकंदरीतच नियोजनाचा कुठेतरी अभाव आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे, अशीच कुठेतरी ही स्थिती दिसते। वांद्रे टर्मिनल्स असलं तरी सुद्धा इतर वेळेस सुद्धा अशाच प्रकारे लोकल ट्रेननं प्रवास करत असताना अनेक अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, अशा घटना समोर येत असतात। त्यामुळे प्रशासनावरती, रेल्वे प्रशासनावरती किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रश्नचिन्ह कुठेतरी निर्माण। पुढे ब्रेकिंग बातमी पाहतोय। मुंबईच्या वांद्रे टर्मिनल्सवर चेंगराचेंगरी झाली आहे। या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी हे जखमी झाले। जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे। वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडताना हा अपघात झालाय। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही चेंगराचेंगरी झाली आहे। यामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। 9 प्रवासी जखमी झालेत तर 2 प्रवासी आता गंभीर आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल्सवरची ही संपूर्ण दृश्य आहेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून। विजय, ही संपूर्ण घटना कशी घडली आहे आणि जे आता गंभीर आहेत त्यांची प्रकृती कशी आहे?
बांद्रा टर्मिनसवर जेव्हा गोरखपूर एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणी आली होती आणि त्या एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी एकाच वेळी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जी गर्दी झाली आणि या गर्दीमुळे या ठिकाणी प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये एकूण 9 जे प्रवासी आहेत ते जखमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये शबीर अब्दुल रहमान जखमी झालेला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. परमेश्वर सुखदार गुप्ता जो आहे त्याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे. रवींद्र हरिहर चुमाव नावाचा जो 30 वर्षाचा प्रवासी आहे त्याची सुद्धा प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलेलं आहे. रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे. संजय तिलकराम कांगे याची सुद्धा प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. दिव्यांशु योगेंद्र यादव हा 18 वर्षाचा प्रवासी आहे, तो सुद्धा जखमी झालेला आहे, त्याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे. मोहम्मद शरीफ शेख जो आहे 25 वर्षाचा आहे, त्याची सुद्धा प्रकृती स्थिर आहे. यामध्ये इंद्रजित सहानी 19 वर्षाचा जो प्रवासी आहे त्याला तो गंभीर आहे आणि या ठिकाणी जो शेवटचा जो प्रवासी आहे नूर मोहम्मद शेख हा 18 वर्षाचा आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे. असे 2 प्रवासी जे आहेत या चेंगराचेंगरीमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती बांद्र्याच्या भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. बाकीच्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. बर, पण एकंदरीत आजचा दिवस बघितला, आजचा रविवारचा दिवस असतो, गर्दीच्या तुलनेमध्ये आज गर्दी सुद्धा कमी असते, मात्र अशा प्रकारे काय नेमकी ही कारणं झाली, कशा प्रकारे ही चेंगराचेंगरी झाली, काय सांगाल? कारण ही जी ट्रेन आहे ही लोकल ट्रेन नव्हती, ही गोरखपूर एक्सप्रेस होती. गावी जाण्यासाठी जे प्रवासी जातात त्यावेळी प्रत्येकाला जागा मिळायला पाहिजे म्हणून जी धावपळ होते आणि त्या धावपळीमध्ये ही चेंगराचेंगरी झाल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. नेमकं ही घटना कशी घडली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. एकंदरीतच नियोजन या संपूर्ण घटनेच्या बाबत कुठेतरी कमी पडलंय की काय असं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे, कारण या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारची गर्दी होते त्यावेळेस सुरक्षा व्यवस्था ही व्यवस्थित असायला पाहिजे. या ठिकाणचे जे पोलीस आहेत, जे सुरक्षा रक्षक आहेत, ते त्यावेळी काय करत होते, अशी गर्दी व्हायलाच द्यायला नाही पाहिजे. खरं तर हा अनेक प्लॅटफॉर्मवरचा आहेत, जे गावी जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवरच नाही तर आपल्या लोकल ज्या गाड्या असतात, जे लोकल प्लॅटफॉर्म असतात त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची गर्दी नेहमी होत असते. यावेळी ह्या गाड्यांमध्ये जेव्हा आपण जातो, आता ही जी गाडी आहे ती गावी जाणारी असल्यामुळे त्या ठिकाणी तेवढंच जे प्रवासी जे जाणारे असतात ते येतात, परंतु इतर जे प्लॅटफॉर्म असतात त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी जाणारे प्रवासी येत असतात. त्यामुळे रेल्वेने सुद्धा या सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे अशा घटना होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जी, अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया तर भाभा रुग्णालयामध्ये या संपूर्ण ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना दाखल करण्यात आले. ही अपडेट येते. या चेंगराचेंगरीमध्ये साधारण 9 प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत. वांद्रे टर्मिनल्सवरती ही चेंगराचेंगरी घडलेली आहे. एकंदरीतच नियोजनाचा कुठेतरी अभाव आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे, अशीच कुठेतरी ही स्थिती दिसते. वांद्रे टर्मिनल्स असलं तरी सुद्धा इतर वेळेस सुद्धा अशाच प्रकारे लोकल ट्रेननं प्रवास करत असताना अनेक अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा घटना समोर येत असतात. त्यामुळे प्रशासनावरती, रेल्वे प्रशासनावरती किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रश्नचिन्ह कुठेतरी निर्माण. पुढे ब्रेकिंग बातमी पाहतोय. मुंबईच्या वांद्रे टर्मिनल्सवर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी